नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहित आहे श्रावण महिना येत आहे। श्रावण महिना आला म्हणजे उपवास। पूर्ण महिना उपवास धरून तेच ते शाबू खाऊ वाटत नाही। त्यासाठी का नाही मी तुमच्यासाठी शाबूचे पराठे घेऊन आले आहे, त्यासोबतच चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा। हे पहा, साबुदाणा भिजू घातला नाही, काही नाही, तसंच भाजून घ्यायचं। त्यानंतर व्यवस्थित भाजून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। थंड करून घेतला आहे। त्यानंतर आपण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। शाबूचे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा, सर्वजण आवडीने खातील, लहान मुलं पण आवडीने खातील आणि उपवासाला पण एकदम सोपी रेसिपी आहे। त्यानंतर मी आलू उकडून घेतले होते, याला पण मिक्सर मध्ये फिरवून घेऊया। साल काढून घ्यायची, थोडंसं पाणी टाकून फिरवायचं। हे पहा असं पेस्ट होतं। त्यानंतर 2 चमचे आपण शाबूचं पीठ काढून घेऊया। आलूचं पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं चवीनुसार शेंगदाणे टाकायचं, थोडं हिरव्या मिरच्या, यात तुम्ही जिरे ते खात असेल तर टाकू शकता। त्यानंतर थोडंसं तूप टाकून व्यवस्थित पीठ चुरून घ्यायचं। हे पहा, पिठाचा साऊंड चुरून घेतला आहे। 5-10 मिनिट झाकून ठेवूया। आपण चटणी करायला घेऊया। शेंगदाणे खोबर मिक्स चटणी बनवूया। त्यानंतर थोडंसं दही टाकलं आहे, 1 हिरवी मिरची, फिरवून घ्यायचं मिक्सर मध्ये। आता तडका द्यायचं, जिरे, थोडीशी 1 लाल तिखट। आपली चटणी पण तयार आहे। त्यानंतर आपण पिठाला बघूया आता कसं झालंय। हे पहा, पीठ थोडंसं फुगलेलं आहे आपलं। लाटून घ्यायचं, गोल उंडा भरून व्यवस्थित लाटून घ्यायचं। आकाराचं काय नाही, आपण प्लेटना आकार काढणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे गोल पराठा तयार आहे। त्यानंतर आपण तवा गरम करायला ठेवला होता, त्यानंतर भाजून घ्यायचं। टम्म फुगवून शाबूचा पराठा रेडी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। टम्म फुगवून शाबूचा पराठा तयार आहे। उपवासाला, कोणत्या पण उपवासाला तुम्ही शाबूचे पराठे बनवून खाऊ शकता। तेल किंवा तूप लावून भाजायचं। मी तूप वापरले आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरा। खा प्या, एन्जॉय करा।